तर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार राणा जगजित सिंग यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। राणा जगजित सिंग यांच्या उपस्थितीमध्ये संतोष परमेश्वरचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता। यावर भाजप खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि या प्रवेशावर आक्षेप घेतला। ड्रग विरोधातील मोहिमेबद्दल आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं सुळेंनी म्हटलंय। यावर राणा जगजित सिंग यांनी देखील सुळेंना पत्र लिहित प्रत्युत्तर दिलं होतं। संतोष परमेश्वर भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी तुमच्याच राष्ट्रवादीत होते, तर सुळेंनी मात्र कोणतंही पत्र मिळालं नसून यावर पत्रच मिळालं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मी सहसा चुकीचे आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया देत नसतो आणि किंमती देत नसतो, परंतु आदरणीय सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत। मला मनापासून वाटलं की इतका जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं। त्यांचा जो काही गैरसमज झालाय, जी काही चुकीची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे ती दूर व्हावी आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे। कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही। माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाहीये। त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही। तर त्यांनी हे पत्र आणि जस्टिफिकेशन माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।